सोलापूर जिल्ह्याला रात्रभर मान्सूनच्या पावसानं झोडपलेलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे। पावसाच्या जोरदार हजेरीमुळे आज पुन्हा एकदा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय। एका वर्षांपूर्वीच याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक तरुण वाहत गेला होता आणि त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला होता। आज पुन्हा याच पुलावर पाणी आलेलं आहे। दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचललेलं नाही असं दिसतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जे उळे कासेगाव आहे त्या ठिकाणचा पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या पुलावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुचाकी स्वार असतील किंवा इकडचे तरुण असतील तो हा पूल ओलांडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर याच दिवशी एक वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर इकडचा एक तरुण जो आहे तो या पुलावरून वाहून गेलेला होता आणि त्यावेळेपासून इकडच्या गावकऱ्यांनी वारंवार या पुलाची उंची वाढावी यासाठी मागणी केलेली होती। मात्र अजून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून त्याची म्हणावी तशी दखल घेतलेली नाहीये आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी दुचाकी स्वार असतील तरुण असतील ते या पुलावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन याची दखल कधी घेणार याच प्रतीक्षेमध्ये सध्या उळे आणि कासेगावचे गावकरी असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख, विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।